नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या नागरिकशास्त्र या विषयातील धडा क्रमांक 1 आपल्या संविधानाची ओळख या धड्यावरील संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. 1. पुढील संकल्पना स्पष्ट करा. उपप्रश्न क्रमांक 1 संविधानातील तरतुदी. देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेकविध बाबींचा संविधानातील तरतुदी असे म्हणतात. या तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालतो. प्रश्न क्रमांक 2 संविधान दिन. मसुदा समितीने तयार केलेले संविधान नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले. या संविधानाला संविधान दिन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2 चर्चा करा. उपप्रश्न क्रमांक 1 संविधान समितीची स्थापना केली गेली. इसवी सन 1946 पूर्वीपर्यंत भारताच्या राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे. 1946 साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले. प्रश्न क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशाच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. प्रश्न क्रमांक 3 देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी. देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण, रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दारिद्र्य निर्मूलने, समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना. प्रश्न क्रमांक 3 योग्य पर्याय निवडा. उपप्रश्न क्रमांक 1 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? याचे उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न क्रमांक 2 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 4 मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4 तुमचे मत लिहा. उपप्रश्न क्रमांक 1 शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? प्रश्नाचे उत्तर आहे देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण, रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दारिद्र्य निर्मूलन, स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय. प्रश्न क्रमांक 2 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? या प्रश्नाचे उत्तर आहे 26 जानेवारी 1949 रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले म्हणून. प्रश्न क्रमांक 3 संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे. या प्रश्नाचे उत्तर आहे लोकांचा हक्क काढता येत नाही. सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्यकारभारात सहभाग वाढतो. जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपल्या कर्तव्याची. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारचे पुढील धड्यावरील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.